सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. मात्र प्राणीमित्र संघटनांच्या हस्तक्षेपामुळे कुत्री पकडणे अशक्य झाल्याचा खुलासा सभापती अतुल माने यांनी केला आहे. प्राणीमित्र संघटनेच्या हस्तक्षेपामुळे महापालिका प्रशासन एकही भटके कुत्रे पकडू शकणार नाही. नागरिक आम्हाला प्रभागातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तावरून जाब विचारतात. प्राणीमित्र संघटनाच नियम अटी महापालिकेला लावत आहेत. याबाबत लवकरच आयुक्त, पदाधिकारी, अधिकारी, प्राणीमित्र यांनी संयुक्त बैठक यांची घेण्यात येईल. भटक्या कुत्र्यांवरून सभेत सर्व सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलेलं आहे. सभापती अतुल माने हेही संतापलेले आहेत. प्रशासन भटक्या कुत्र्यांवर कारवाई करत नाही म्हणून नागरिक आम्हाला जाब विचारतात, परंतु प्राणीमित्र संघटना प्रशासनालाच नियमावली पुढे करून वेठीस धरत आहे. प्राणीमित्र संघटनेने आयुक्तांची भेट घेऊन स्वतःचीच नियमावली सादर केली. ही नियमावली पाहता महापालिकेला एकाही भटक्या कुत्र्यावर कारवाई करता येणार नाही. भटकी कुत्रे पकडून ज्या ठिकाणी ठेवली जाते ती जागा भटकी कुत्री पकडताना CCTV बंधनकारक केले आहेत. कुत्र्यांना प्लेन फरशीवर न ठेवता रफ फरशीवर ठेवावे. पाणीपुरवठा यासह अनेक जाचकटी घातल्या आहेत आणि तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी प्राणीमित्र संघटना करते आहे. प्रशासनाने काम कसे करायचे? आमच्या भागातील असतील, सगळ्या भागातील नगरसेवकांच्यावर नागरिकांचा रोष येत आहे, पण त्यांना रिअल काय परिस्थिती आहे, का महापालिका प्रशासनाला अडचण येत आहे या गोष्टीची पण माहिती व्हावी म्हणून आज या ठिकाणी मी सांगतो. ज्यावेळी आयुक्त मॅडमनी प्राणीमित्र संघटनेची बैठक घेतली त्यावेळी प्राणीमित्र संघटनेने ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटी मी प्रामुख्याने तुम्हाला सांगतो की त्यांनी अशी अट घातलेली आहे की कुत्री पकडताना CCTV कॅमेरे पाहिजेत गाडीला. त्यांनी परत अशी दुसरी अट घातलेली आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कुत्री ठेवता त्या ठिकाणी प्लेन अशी फरशी नको आहे, त्या ठिकाणी रफ फरशी त्या ठिकाणी पाहिजे. कुत्र्यांना तुम्ही पाणी देत नाही, कुत्र्यांना तुम्ही खायला घालत नाही असं त्यांचा महापालिका प्रशासनावर आरोप आहे. पण अशी कुठलीही यामध्ये सत्यता नाही. महापालिका प्रशासन तुम्ही आज बघितला तर ज्या ठिकाणी कुत्र्यांचा आपण पकडून ठेवतो त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था आहे. कारण जे महापालिकेचे कर्मचारी आहेत ते सुद्धा आज पाळीव प्राण्यावर असं म्हणजे कारवाई करण्यामध्ये त्यांना कोणताही इंटरेस्ट नाही आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी पाळीव प्राण्याची ज्या पद्धतीने आपण घरामध्ये कुत्र्यांची जपणूक करतो त्या पद्धतीनेच महापालिका प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी कुत्र्यांची जपणूक करतो. त्याप्रमाणे आणि आणखी एक अट कुठली घातली तर आहे पकडायचं नाही, चालू करू. आणि जी मादी आहे त्या मादी कुत्र्यांना पकडायचं नाही, त्यांच्या पिलांना पकडायचं नाही अशा अटी जर प्राणीमित्र संघटने घातल्या आणि आमचे जे अधिकारी आहेत अतुल आठवले त्यांच्यावरच त्यांनी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे, यांना निलंबित करा. मग अशा पद्धतीने जर प्राणीमित्र संघटनेच्या माध्यमातून जर महापालिका प्रशासनावर बंधन येत असतील तर आम्ही आणि इकडून आमच्यावर नगरसेवकांच्यावर नागरिकांचा दबाव येत असेल तर या ठिकाणी महापालिका प्रशासन काम कसं करणार? तेव्हा माझी सर्व प्राणीमित्र संघटना असतील, सर्वच नागरिकांनी आम्हाला सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. आमची इच्छा त्या ठिकाणी महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्र्यांना पकडून नेलं पाहिजे, जी पिसाळलेली कुत्रे आहेत त्याला नेलं पाहिजे. पण कायद्याच्या बंधनामध्ये अडकून किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना जर कोणता अशी संघटना येऊन जर भीती घालत असेल आणि त्या ठिकाणी त्यांना निलंबित करा अशी मागणी करत असेल तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी महापालिका कर्मचाऱ्यांनी काम करायचं? म्हणून नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी जी खरी कंडिशन आहे या महापालिका क्षेत्रामध्ये, आज महापालिका एकही कुत्र महापालिका क्षेत्रातलं पकडू शकत नाही या निर्बंध घातलेल्या अटींमुळं. महापालिकेला नागरिकांचा रोष काय आहे? महापालिका नगरसेवक या ठिकाणी कुत्री पकडत नाहीत, कुत्री पकडायला गाड्या पाठवून देत नाहीत. आमच्या महापालिकेचे कर्मचारी सदैव आहेत तयार, पण त्या ठिकाणी प्रशासनाला वेठीस धरलं जातंय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.